हर हर महादेव. सकाळचे 5 वाजलेत. सुरू झाली आपली भीमाशंकर राईड. सकाळी थोडं लवकर निघायचं होतं. 4:30चं टार्गेट होतं. अर्धा घंटा लेट झाला, पण ठीक आहे. 5 म्हणजे पण काही जास्त उशीर नाही आहे. तर आजचं आपलं टार्गेट आहे भीमाशंकर, जे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तर तिथं मी करत आहे सोलो राईड आपल्या स्प्लेंडर गाडीवरती नेहमीप्रमाणे. तर ही आजची राईड आहे. जवळपास 110 किलोमीटर आहे वन वे. तर 250 किलोमीटर आपला आजचं राईड होणार आहे. बोला हर हर महादेव. तर तुम्ही जर मागचे काही व्हिडिओ बघित असेल तर मी ॲक्च्युली 1.5-2 महिन्यापूर्वी भीमाशंकरची राईड जी आहे ती प्लॅन केली होती, पण काही कारणास्तव ती सक्सेस झाली नाही आहे. सप्टेंबरचा महिना चालू आहे सध्या आणि मे महिन्यापासून पाऊस चालू आहे इकडं पुणे साईडला. कमाल आहे. तर रात्री पण भरपूर पाऊस झाला आहे. तर आय होप मला जास्त पाऊस लागणार नाही आज. तर बुगाड बाबा या आपल्या मोटो ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भन्नाट व्हिडिओ या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर सध्या मी आलो आहे पुण्यातील स्वारगेट एरियामध्ये. तर आपला रूट हा असणार आहे पुणे ते भोसरी, भोसरीवरून पुढे मंचर, राजगुरुनगर म्हणजे जो नाशिक हायवे आहे, पुणे नाशिक हायवे. तर राजगुरुनगरच्या बाहेरूनच आपल्याला एक बायपास लागेल. तर तिथून आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत भीमाशंकरकडे जाण्यासाठी. जायचं आहे सारसबागेकडून, कारण जायचं आहे नाशिक रोडला. सारसबाग इकडे आहे सारसबाग. ठीक आहे. तर सरळ रस्ता हा जातो आता शनिवारवाड्याकडे आणि हा आहे पुण्यातील बाजीराव रस्ता. तर पुण्याला विद्येचं माहेरघर उगीच म्हणत नाहीत. हे बघा इथं पेना पण ठेवल्यात रस्त्यात ठिकठिकाणी. ओके. ओ भाई थांबा. इकडे आहे टिळक रोड, डेक्कन, अलका चौक आणि सरळ जाऊ आपण बाजीराव रोडनी शनिवारवाडा, शिवाजीनगर, फडकी, भोसरी मार्गे भीमाशंकरकडे. तर सर्वात पहिले तर सॉरी, मी ॲक्च्युली खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे. तर हे का मी येऊन पोहोचलो शनिवारवाड्याला. हे जे भिंत दिसतात ही शनिवारवाड्याचीच भिंत आहे. गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढे. समोर आहे कॉर्पोरेशनचं मेट्रो स्टेशन आणि नदीला भरपूर पाणी आहे सध्या. मस्त व्ह्यू दिसतोय. रंगीबेरंगी लाईट पण आहेत. उजवीकडे जायचं इथून आपल्याला. का दिसला आपला भोसरीचा बोर्ड, फडकी. एरोप्लेन बघा वरती चमचम करत आहे. फडकी मेट्रो स्टेशन आहे वरती. पुणे ते भीमाशंकर राईड करून पोहोचायला आपल्याला 3 ते 4 तास लागतील. 4 तास पकडूया आपण, कारण मध्ये ब्रेक पण घेणार आपण. तर इकडनं राईट टर्न घ्यायचं आपल्याला. नाशिक रोड पकडायचा आहे आता. सरळ रस्ता जातो चिंचवड, लोणावळा, मुंबईची राईड पण करायची बरं आपल्याला, पुणे ते मुंबई. ओके. सो स्टे ट्यून्ड. मायला अंधार दिसतोय पुढे. तर झोप उडाली की राव. सरळ रस्ता हा नाशिककडे जातो आता. शिर्डी, नाशिक त्या साईडला. भीमाशंकरकडे इकडे रोड गेला. इथून टर्न घेऊया भीमाशंकरला. समोरून पण जाता येते ॲक्च्युली. सरळ रस्ता तो जुन्नरकडे. राजगुरुनगरला आलो मी आणि सरळ जाऊ आपण चास मार्गे भीमाशंकरला. तिकडे आपण रोड होता मंचर मार्गे. मधातल्या रस्त्याने आल्यावर असं वाटतं गावाकडे आल्याचा फील येतोय. मस्त थंडगार हवा लागते. शेतातल्या मातीचा सुगंध दरवळतोय. खूपच मस्त वाटतं. काय म्हणतात भीमाशंकर 40 किलोमीटर आहे अजून इकडे. चास कमान धरण आहे पुढे.
7:15 वाजले सकाळचे. समोर पहा मस्त व्ह्यू दिसतो. चास कमान धरणाचं पाणी आहे. सरळ रस्ता जातो इकडं भीमाशंकरला, या डोंगराच्या साईडला. वाव, थोडा ब्रेक घेऊया इथं. खाली जायला रस्ता पण आहे इथं. खाली जाऊया, थोडा मस्त थंडगार हवा येते. थोडा व्ह्यू एन्जॉय करूया. नाश्ता पण करूया, सोबतच आणलेला नाश्ता आहे घरून. इथे थांबू आपण थोडा वेळ. हे आहे चास कमान धरणाचं पाणी. खूपच सुंदर लोकेशन आहे, जबरदस्त मस्त. इकडे गाडी लावली मी या रोडला आणि या डोंगराच्या एकदम खालून असा रोड आहे आणि इकडे जातोय भीमाशंकरच्याकडे. मोरांचा आवाज येतोय. वाव, तर थोडा वेळ बसूया इथं आणि नाश्ता करूया मस्तपैकी. मस्त एन्जॉयमेंट झाला त्या स्पॉटवर. नाश्ता पण झाला आहे. निघूया आपण भीमाशंकरकडे. हवेमध्ये समोरचे दिसते ते चास कमान धरणाचं पाणी आहे आणि त्या साईडला खूपच मोठं धरण आहे. मध्ये असा खराब रस्ता पण येतो. हे बघा, potholes. बघा मस्त व्ह्यू. रस्त्याच्या साईडला थांबलोय मी. ते मस्त पाणी वाहत जाते, खळखळ वाहणार. इथून रस्ता कच्चा दिसतोय आता आणि खूपच अरुंद रस्ता आहे. भीमाशंकर इकडच ना दादा सर. आता बघा जसं वरती आलोय आपण, जंगल वाढलेलं आहे आणि रस्ता जो आहे तो जोरदार झाडांनी वेढलेला आहे. घनदाट जंगल आहे इकडं. धोडेगाव भीमाशंकर. अच्छा, मनसरहून जर आलो असतो मी तर या साईडने आलो असतो. तर जाताना आपण या रूटने जाऊया.
सुंदर दृश्य आहे. रस्ता तर एक नंबर आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडने एकदम भरपूर झाडं वेढलेले आहेत आणि हे धुकं वरून. तर जवळपास 4-4.5 घंटे राईड करून आपण येऊन पोहोचलो भीमाशंकरला. तर भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इथं मंदिराच्या एंट्री पॉईंटच्या बाजूलाच पार्किंगची पण सुविधा आहे. इथं गाडी लावूया आपण आणि दर्शनाकडे निघूया. आता मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी खाली काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या उतरून जावं लागतं आपल्याला. बेसिकली खाली खाली उतरत जावं लागतं आणि या पायऱ्यांची संख्या जवळपास 300 ते 350 आहे अंदाजा. आणि ह्या उतरायला आणि चढायला सोप्या आहेत एकदम. म्हणजे वापस येताना चढावं लागतात आणि खाली जाताना उतरावं लागतात. त्यामुळे म्हातारे माणसांसाठी पण सोपं आहे अगदी चढणं उतरणं या पायऱ्यांवरनं. आणि 5 मिनिटाच्या आत आपण मुख्य मंदिरापाशी जाऊन पोहोचतो दर्शनासाठी. जर जास्त गर्दी नसेल तर. गर्दी असेल तर भरपूर वेळ लागू शकतो. मंदिराच्या मध्ये कॅमेरा व्हिडिओ फोटो काहीच अलाउड नाही आहे. त्यामुळे मधून तर आपण फोटो व्हिडिओ नाहीच काय करू शकत. आणि दर्शन पण अगदी पटकन होऊन जातात गर्दी नसेल फार तर. किंवा मग भरपूर गर्दी असेल तर मग 2 तास 3 तास 4 तास किती वेळ लागू शकतो. हे मंदिर जर बाहेरून पाहिलं आपण तर जास्त मोठं दिसत नाही. कारण हे बांधकाम जर बघितलं तर या मंदिराच्या वरती असे छोटे छोटे मंदिर कोरलेले दिसतात आपल्याला. त्यामुळे एक जुन्या पद्धतीचं जुन्या शैलीचं बांधकाम आहे. आणि हा जो एरिया आहे पूर्ण जंगलाने आणि डोंगरांनी वेढलेला आहे हा भीमाशंकर. कारण की भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य याच्या अंडर आहे. आजूबाजूला पॉईंट्स आहेत ते आपण बघू शकतो. जसे की प्राचीन काही तलाव आहेत, कुंड आहेत. आणि आताच जास्त वेळ लागत नाही तिथे जायला आणि पायी चालण्यासाठी एकदम सोपं आहे तिथे जाण्यासाठी. समोर हे जे कुंड दिसते हे भीमा नदीचं उगमस्थान आहे. इथूनच भीमा नदी उगम पावते. आणि ते गुप्त भीमाशंकर आहे तिकडं काय मग? ते खाली मंदिर आहे खाली. नाही ही नदी खाली तिकडून जाते. इथं गुप्त होऊन तिथे निघते. इथून खालून तिथं निघते आणि तिथून पुढे वाहत जाते. अच्छा. भाकरी, चटणी, कांदा. तर दर्शन झालंय आपलं. दुपारचा 1 वाजलाय आणि आपण जेवण करून घेऊया. मस्त मस्त ताव मारूया आता. इथं कोकण कडा म्हणून एक पॉईंट आहे. असा एक व्ह्यू पॉईंट आहे. जसे महाबळेश्वर साईडला किंवा हिल स्टेशनला जसे पॉईंट असतात. तर समोर पहा मस्त धुकं पसरलंय. धुक्याची चादर ओढला गेली. मस्त व्ह्यू झालेला आहे. तर या जंगलामध्ये आपण ट्रेकिंग पण करू शकतो. 2 ते 3 किलोमीटर
एक गुप्त भीमाशंकर म्हणून स्थान आहे आणि एक हनुमान तळ आहे. पुढे इथून 2 ते 2.5 किलोमीटर पुढे गेलं की तर 15 ते 20 मिनिट चालत गेल्यावर आपण तिथं पोहोचतो. तर भीमाशंकर अभयारण्याची अजून एक खासियत म्हणजे शेकरू ही खूप मोठी खार आहे जी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे ती इथंच पाहायला मिळते. दर्शन करून आपण निघालोय परतीच्या प्रवासाला. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.